शेतामध्ये कांदा पीक आहे आणि ह्या कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करायची आहे का? तुमचं कांदा पीक 40 दिवसापासून पुढे गेलेलं आहे, हे सततधार पावसामध्ये कांदा पीक आहे, त्यावर वापसा कंडिशन होत नाही आणि एकंदरीतच कांद्याची तर जोमदार जबरदस्त वाढ करायची आहे आणि तीही आज मी तुमच्या समोर एका जैविक खतामुळे घेऊन आलेलो आहे। मग नेमकी हे जैविक खत आहे तरी कोणतं? कारण यामुळे निश्चित स्वरूपात कांदा तुमचा जबरदस्त डेव्हलप होणार आहे। तर हे खत आहे प्लांट हेल्थ कंपनीचं न्यूट्रीकार्ब किट। हो शेतकरी मित्रांनो, याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय। ज्या शेतकऱ्यांचा कांदा फुगवणीच्या काळामध्ये आहे, दोन्ही खताचे डोस झालेले आहेत, कांदा पीक 40 दिवसापासून पुढे गेलेला आहे, 40, 50, 60, 70, 80 दिवस, 90 दिवसापर्यंत झालेला आहे, ह्या प्रत्येक शेतकऱ्याने या खताचा वापर करणं गरजेचं आहे। कारण जैविक देखील काळाची गरज आहे। फक्त रासायनिकच्या व्हिडिओ सांगतोय त्या तुम्ही पाहताय, जैविकच्या सांगितल्या की थोडंसं मागे सरताय, पण आज जैविकची व्हिडिओ पाहूनच जा। तर हे प्लांट हेल्थ कंपनीचं जे न्यूट्रीकार्ब किट आहे, तर यामध्ये घटक आहे तरी कोणते? तर यामध्ये तुम्हाला घटक लाईव्ह मध्ये दाखवतोय नेमकी कोणते घटक आहे आणि हे आपण आपल्या कांदा पिकाला द्यायचं कसं आणि होणारे जबरदस्त फायदे। तर सुरुवातीला यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतोय, तर तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन। सध्याच्या घडीला प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीमध्ये ह्या घटकाची आवश्यकता 100% प्रमाणात आहे आणि ते आपण देत नाही, तर त्यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन हा घटक ह्या किट मध्ये बघायला मिळतो। त्यानंतर यामध्ये आपल्याला दुसरं काय बघायला मिळतं आहे, तर यामध्ये आपल्याला ह्या मिळतात आपल्याला फॉस्फरसच्या बॅक्टेरिया म्हणजेच PSB। त्यानंतर आपल्याला ह्या किट मध्ये बघायला मिळतं आहे KMB च्या बॅक्टेरिया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला ऍक्टिव्हेटर बघायला मिळतं आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲझोस्पियर ॲझोडोबॅक्टर हा घटक यामध्ये बघायला मिळतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायक्रोरायझा मायक्रोझिन हा घटक यामध्ये बघायला मिळतो। आता लक्षात घ्या, यामुळे होणारे जबरदस्त फायदे किंवा ही किट आपण आपल्या कांदा पिकाला सोडायचं तरी कशा पद्धतीने। तर सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला जे बॅरल आहे आपलं 200 लिटरचं बॅरल असेल, तर यामध्ये लगेच न टाकता 20-20 लिटरचे दोन बादल्या तयार करायच्या। यामध्ये सुरुवातीला ऑर्गॅनिक कार्बन हे टाकून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला ऑर्गोफॉस, त्याचबरोबर पोटॅमो, ॲझोस्पियर, ऍक्टिव्हेटर आणि मायक्रोझिन हे सर्व घटक एका बादलीमध्ये टाकायचे आणि तुमच्या कांदा पिकाला 3 तास आधी हे द्रावण तयार करायचे आणि 3 तासानंतर जे 200 लिटरचं बॅरल आपण तयार करणार आहोत, यामध्ये आधी ऑर्गॅनिक कार्बन जे दुसऱ्या बादलीत होतं, तर हे बॅरलमध्ये टाकायचं। त्यानंतर हे सगळे द्रावण दुसऱ्या बादलीत हे बॅरलमध्ये टाका आणि 200 लिटरचं बॅरल तुमच्या कांदा पिकाला 1 एकरसाठी सोडून द्या। आता लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर ऑर्गॅनिक कार्बन हा खूप गरजेचा आहे आणि गरजेचाच आहे। विशेष म्हणजे ह्या ज्या काही न्यूट्रीकार्ब किट मध्ये जेवढे तुम्हाला बॅक्टेरिया सांगतोय जैविक, तर यामुळं याचे जे काही काउंट आहे, तर हे जबरदस्त असल्यामुळं रिझल्ट देखील उत्तमरित्या येणार आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रीकार्ब किट मुळे तुम्हाला होणारे जबरदस्त फायदे, जमिनीमध्ये जाऊन खत औषध टाकलेली आपटेक करण्याचं काम करणार आहे, पांढऱ्या मुळ्या जबरदस्त चालणार आहे, एकंदरीतच तुमची फुगवण साईज व्हायला मदत होणार आहे। ज्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दाणमाड पोगर जाड होत नाही, त्यांचाही दाणमाड पोगर जाड होणार आहे, पातींचा फुटवा जबरदस्त होणार आहे आणि एकंदरीतच सशक्त जोमदार जबरदस्त तुमचं कांदा पीक झाल्याशिवाय। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला देखील तुमच्या कांदा पिकाची जोमदार जबरदस्त वाढ करायची, तर आजचं हे जैविक खत मी तुमच्या समोर सांगितलेलं आहे। आता हे 1 एकरसाठी वापरायचं तरी किती, तर मिनिमम 1300 ग्रॅमचा एक पुडा येत असतो, हा आपण वापरणं गरजेचं आहे आणि इन्स्टंट जसा वापसा होईल, जसा वेळ मिळेल, 40 दिवसापासून पुढे कांदा जाईल, प्रत्येक 15 दिवसातून एकदा याचा वापर करायला अजिबात विसरायचं नाही। तुम्हाला हे प्लांट हेल्थ कंपनीचे न्यूट्रीकार्ब किट घ्यायचं असल्यास कशा पद्धतीने घ्याल, मी चौकशी केलेली आहे, मी माझ्या कांदा पिकाला आणलं होतं, तुम्हाला देखील घ्यायचं असल्यास मी प्रतिनिधींचा नंबर गोळा केलेला आहे आणि तो तुमच्या समोर दिलेला आहे, यावर अवश्य फोन करा आणि तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये त्याचबरोबर घरपोच देखील तुम्हाला न्यूट्रीकार्ब किट पोहोच होणार आहे। जैविक शेती करत असताना, जैविक शेतीचा प्रचार करत असताना अशा या जबरदस्त कमी खर्चिक पण जास्त फायदा करून देणाऱ्या किट असतील, ऑर्गॅनिक शेतीची जी काही
बॅक्टेरिया असतील, ह्या सांगणंच गरजेचं आहे आणि सेंद्रिय शेती काळाची गरज आहे. धन्यवाद.